गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपीस गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र हत्यार बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करीत असताना समाधान वाजे व विशाल कुवर यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये हद्दपार कृष्णा चंदू चव्हाण हा साईनाथ नगर मरीमाता मंदिरच्या पाठीमागे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकातील विजय टेमगर, नितीन भांबरे, विशाल कुवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख आदींनी साध्या वेशात जाऊन सापळा रचून संशयित हालचाली करीत असलेला तसेच पोलिसांना पाहून पळत असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने कृष्णा चंदू चव्हाण वय 23 वर्ष राहणार अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक रोड यास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल, कट्टा, मॅगझिनसह एक जिवंत काडतूस असा एकूण 30,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. गुन्हे शोध पथकाचे पोलीस समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्रबंदीचे आदेश असताना देखील विक्री करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगताना मिळून आल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विजय टेमगर हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.